नमस्कार. ही माती हातात घ्या तुमच्या. कशी लागते ही माती? कडक लागते, घट्ट लागते. कडक लागते. याचा सुगंध घ्या. तिला आहे का वास? नाही, वास नाही. बरं, आता ही माती हातात घ्या. ही माती हातात घ्या. ही कशी लागते? मऊ लागते, भुसभुशीत एकदम. आणि हलकी लागते. हलकी लागते. आणि हिचा सुगंध घ्या. वास येतोय. वास कसा वास येतोय? पहिला पाऊस पडल्यावर पहिल्या पावसासारखा वास येतोय. तर ही सातत्याने आपण जेव्हा जमीन नांगरतो तेव्हा त्यातलं ऑर्गॅनिक कार्बन सगळा धुवून गेला, निघून गेला. त्यातली पोषण तत्व सगळी निघून गेली. आता राहायला हा नुसता खडा राहिला आणि त्याच्यामुळे ही जड लागते. जड लागते याचा अर्थ शास्त्रीय भाषेमध्ये ह्याची बल्ड डेन्सिटी जास्त आहे आणि ह्याची बल्ड डेन्सिटी आहे ती कमी आहे, म्हणून ही हलकी लागते. माती पार्टिकल सुट्टे झाली. हा, आणि त्याची कणरचना तयार झाली म्हणजे सॉइल ॲग्रिगेशन तयार झालं. स्ट्रक्चर तयार झालं. त्याच्यामध्ये चांगले पोर्स निर्माण झाले. त्यांनी ओलावा धरून ठेवलेला आहे. त्याला सुगंध येतोय. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या पण वाढलेली आहे. तर जमिनी नांगरून आपण जमिनींची विल्हेवाट लावली. आता आपल्याला जमिनी सुधारायच्या असतील तर त्याला SRT शिवाय पर्याय नाही. मग SRT म्हणजे नांगरायचंच नाही. म्हणजे आता हे बघा, ही सातत्याने नांगरलेली जमीन आहे. ही 5 वर्ष न नांगरलेली जमीन आहे आणि ह्याच्या पुढेही नांगरणार नाही कधी. 12 वर्ष. आणि ह्याच्यामध्ये वेगळी पिकं पण घेतलेली आहेत. म्हणजे नुसतीच नांगरलेली आहे म्हणजे ओसाळ टाकली अशी नाही. त्याच्यात पिकं घेऊन न नांगरता पिकं घेतलेली सुद्धा आहेत. आणि ह्याच्यामध्ये 12 वर्ष न नांगरता घेतलेली ही माती आहे. पण वर्षाला 3 पिकं घेतलीत म्हणजे बार्धिक 36 पिकं घेऊन झालेली आहेत. 36 पिकांची मुळं ही जागेला ठेवलेली आहेत आणि ती जागेला कुजवलेली आहेत. ह्या कुजण्याच्या प्रक्रियेतनं इथे सूक्ष्म जीवाणूंची निर्मिती झालेली आहे. इथे गांडूळ निर्मिती झालेली आहे नैसर्गिक आपोआप. आणि ती शेतात होणं फार गरजेचं आहे. ती शेताच्या बाहेर आज आपण करतोय. उदाहरणार्थ गांडूळ खत असेल, शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल. शेतामध्ये थेट जर का पिकाच्याच बुडाशी गांडूळ खताचा कारखाना उभा राहिला तर, शेणखताचा कारखाना उभा राहिला तर, कंपोस्ट खताचा कारखाना उभा राहिला तर किती चांगलं होईल ना. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपलं शेणखत आता जमीन नांगरायची नाही तर शेणखत घालायचं असेल तर कसं घालायचं? शेणखत घालायचंच नाही म्हणतो मी. घालायचंच नाही. अगोदरच्याच पिकाची मुळं म्हणजे समजा आता भात घेतला असेल कोणतंच नाही वापरायचं. शेणखत, गांडूळ खत त्याची आवश्यकताच पडत नाही. त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं खत हे मुळांचं खत आहे. बघा, आजपर्यंत आपण काय केलं की जमिनीवरच्या वरचा वाढणारा जो भाग आहे ना म्हणजे पानं आणि खोड, पानांचं खत करायचा प्रयत्न केला म्हणजे करतोय अजूनही. पण जमिनीच्या मुळांचा, जमिनीखाली असलेल्या मुळांचं खत करायचा प्रयत्न नाही कधी केला. ती मुळं नांगरडीने काढून टाकली आणि जाळून टाकली किंवा शेताच्या बाहेर फेकून टाकली. ह्याच्यामध्ये काय होतं की ही तणं जागेला मारतो आपण, किंवा ही अगोदरच्या पिकाची जी काय मुळं आहेत ती जागेला ठेवतो, कापून घ्यायचं, जागेला ठेवायची, कुजवायची. जसं तर इथे 4 दाणे साखरेचे टाकले तर इथे आपोआप मुंग्या येतील किंवा गुळ ठेवला तर मुंग्या येतील. तसंच शेतामध्ये हा ऑर्गॅनिक मॅटर जर का डिकम्पोज अवस्थेमध्ये ठेवला तर हे खाण्यासाठी गांडुळे येतील, हे खाण्यासाठी सूक्ष्म जीवाणू येतील. तर नांगरणीमुळे ही मातीची अवस्था आज अशी झाली आहे. बरोबर. आणि ही SRTच्या शेती पद्धतीमुळे म्हणजे न नांगरणीमुळे, अगोदरच्या पिकाची मुळं जागेला ठेवल्यामुळे आणि पिकांचा फेरपालट केल्यामुळे, म्हणजे एकाच प्रकारची पिकं नाही घेतली. भातानंतर भात किंवा सोयाबीन नंतर नुसतं सोयाबीन घेतलंय असं नाही केलं. तिथं पीक फेरपालट केला. SRT पद्धतीमध्ये आपण फळबागा करू शकतो का? डाळिंब, द्राक्ष नक्कीच करू शकतो. कारण SRT म्हणजे काय तर डायरेक्टली सॉइल हेल्थ आहे. मातीच्या आरोग्यावरती वनस्पतीचं आरोग्य निर्भर आहे आणि वनस्पतीच्या आरोग्यावरती माणसाचं आणि प्राणी पक्ष्यांचं आरोग्य आहे. सॉइल हेल्थ चांगली झाली तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये, संत्र्याच्या बागेमध्ये, मोसंब्याच्या बागेमध्ये तर किती चांगली गोष्ट होईल. तर त्या ठिकाणी आम्ही काय करतोय डाळिंबाच्या बागेमध्ये की गवतं वाढवायला सांगतो. तणं हिरवीगार करायची आणि ती चांगली अशी गुडघ्यावर वाढवायची किंवा मांडी एवढी वाढवायची, उंच करायची आणि ती हिरवी असतानाच तणनाशकांचा प्रमाणबद्ध आणि सुयोग्य वापर करून ती मारायची. मग SRT मध्ये तणनाशक वापरणं, केमिकलचा वापर आला वापर. पण केमिकल म्हणजे वाईट नाही. केमिकलचा अतिरेकी वापर करणं वाईट आहे, पण प्रमाणबद्ध वापर करणं, अचूक वेळ महत्वाची आहे, त्याचं प्रमाण महत्वाचं आणि योग्य ती पद्धत महत्वाची आहे. जसं जेवणामध्ये आपण टाकणारं मीठ आहे, हे सोडियम क्लोराईड आहे ना, NaCl म्हणतो आपण त्याला. तर हे सोडियम क्लोराईड त्याचं प्रमाण असतं किती टाकायचं, त्याच्यानुसार आपण ते जेवण 3 वेळ तर खातो. पण नुसतंच जर का ते असं खायला आपण अतिरेकी प्रमाणात खाल्लं तर आपल्याला पोटाचा काहीतरी आजार होईल, आपल्याला जुलाब होतील, वांत्या होतील. आता आपल्याला ही आमची जमीन अशी झाली, अशी जमीन करायला आम्हाला किती वर्ष लागतील? तुम्हाला अशी
ह्या जमिनीपासून अशी जमीन व्हायला 3 वर्ष लागतील. 3 वर्ष लागते. 3 वर्षामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये चांगले बदल दिसायला कोणती लागतील. पिकं प्राधान्याने घेतली पाहिजे त्या ठिकाणी? तुम्हाला जास्त करून गवत वर्गीय पिकं जी आहेत ती घेतली पाहिजे. वेलवर्गीय पिकं पण, वेलवर्गीय पण असतील, पण गवत वर्गीय, मका वगैरे, मका आहे, भात आहे, गहू आहे, ज्यांना फायब्रस रूट सिस्टीम आहे, ज्यांची अशी तंतू मुळं आहेत, कांदा केस वगैरे, मुळं आहेत, अशा प्रकारची मूळ. आपल्याला पण मूळ जागेला राहायला पाहिजे. कांदा त्याच्यामध्ये येत नाही, कांदा आपण उपटून काढतो. कोणते पीक केलं तर कापून घ्यायचं. तर आणि जमिनीची मशागत करायची नाही. मशागत करायची नाही. तर असे हे SRT तंत्रज्ञान आहे. आपल्या बेडवर वगैरे लागवड करायची असेल तर SRT म्हणजे सगुण करून घ्यायची. ऐका ना, SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. SRTचा हा फुल फॉर्म आहे. याच्यामध्ये आपण गादी वाफे तयार करायचे, ते एकदाच तयार करायचे. एकदा गादी वाफे तयार केले, त्याचा माथा जो आहे तो बरोबर 100 सेंटीमीटर पाहिजे, त्याच्या बाजूला 36 सेंटीमीटरची नाली पाहिजे. ह्या गादी वाफ्यावरती आपल्याला टोकन यंत्राने त्याच्यावरती कुठलंही असेल बी त्याची आपण लागवड करू शकतो. तणनाशकांचा वापर करून तणांचं व्यवस्थापन करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी प्रकारची पिकं घेऊन त्यांची मुळं जागेला ठेवणं, पिकांची आणि तणांची मुळं, हा खूप मोठा बायोमास आहे. बरोबर. आणि ह्याच्या ऑर्गॅनिक कार्बन बरोबर, ह्याने सगळे सूक्ष्म जीवाणूसृष्टी वाढणार आहे. हे नैसर्गिक गांडूळ निर्मितीला आकृष्ट करणार आहे. बरोबर. आणि म्हणून आज 10,000 शेतकरी महाराष्ट्रात SRT पद्धतीने शेती करतायत. आम्ही 10 शेतीशाळा उघडलेल्या आहेत. बरोबर. महाराष्ट्रातल्या पहिल्या SRT अधिकृत शेतीशाळा 10 जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये रायगड आहे, तिकडे नंतर तुमच्या मराठवाड्यातलं संभाजीनगर, जालना, जळगाव, नंतर यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, आणि इकडे पुणे आहे, भोरमध्ये. असे वेगवेगळ्या ठिकाणी शेतीशाळा आपल्या सुरू आहे. SRT पद्धतीविषयी शेतकऱ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमचा नंबर वगैरे सांगा. हो, आमचा नंबर जो आहे तो आपला ह्याच्यावरती दिलेला आहे, 9673 027975. बरं. हा नंबर आपला कृषी चॅटबॉट म्हणून आहे, SRTचा चॅटबॉट. याच्यावरती नुसतं SRT असं टाईप करायचं व्हॉट्सअप मेसेज की ऑटोमॅटिक रिस्पॉन्स यायला लागतो. याच्यामध्ये 45 पिकांचं प्रोटोकॉल दिलेले आहेत. बरं. तर अशी ही SRT पद्धत सगळ्या वेगळ्या पिकांना अतिशय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं सॉईल हेल्दी होते, बरोबर, तसा शेतकरी हॅपी होतो. आणि आनंदी शेतकरी आणि सुपीक जमीन हे SRTचं ध्येय आहे. धन्यवाद. धन्यवाद.